हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला चीज वेज नगेट्स कसे करायचे, मी कसे करते त्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर त्यासाठी मी ते 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून ते किसून घेतलेले आहेत। तुम्ही स्मॅशरने स्मॅश पण करून घेऊ शकता। चला तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। आता मी ते एक भांडं घेतलेले आहे, त्याच्यामध्ये हा बटाट्याचा किस मिसळून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपले बाकीचे इंग्रेडिएंट्स घालायचे आहेत। ते मी किसलेला गाजर घेतलेला एक बाउलभर। तुम्हाला कोणत्या भाज्या घालायच्या आहेत ते घालू शकता। याच्यामध्ये बीटही तुम्ही ॲड करू शकता किंवा फ्लावर जो बारीक किसून घेऊन तो सुद्धा घालू शकता। इथे मी शिमला घेतलेला एक अर्धा बाउलभर बारीक कट करून, त्यानंतर एक अर्धा चमचा लसूण क्रश घेतलेला आहे, फ्रेश घेतलेला आहे, त्याने स्वाद छान येतो। त्यानंतर एक चमचाभर चिली फ्लेक्स घेतलेला आहे, एक चमचाभर ऑरेगॅनो घेतलेला आहे आणि इथे मी स्वादानुसार काळं मीठ घेतलेलं आहे, त्याने स्वाद छान येतो। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे मिक्स करून झालेलं आहे। याच्यामध्ये मी आता 2 स्लाइस ब्रेडचे घालणार आहे, थोडेसे हाताने बारीक तुकडे करून अशा पद्धतीने। आता मी हा ब्रेड घातलेला आहे याच्यामध्ये बारीक करून। याच्यामध्ये आता 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घालते बाइंडिंगसाठी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आता मी हाताने असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं याला एक 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे, कारण याच्यात आपण फ्रेश ब्रेड घातलेला आहे आणि त्यामुळे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये भिजला गेला पाहिजे। सो 1-2 मिनिटं व्यवस्थित त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता इथे व्यवस्थित आता हे भिजलेलं आहे। याच्यातला थोडासा गोळा आपण घ्यायचा आहे असा, थोडंसं पारीसारखं करायचं आहे, हे पसरून घ्यायचं आहे। काही बटाटे मऊ पडतात, त्यामुळे थोडासा बॅटर मऊ होऊ शकतो। असा त्याच्यामध्ये चीजचा क्यूब ठेवायचा आहे आणि हा व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे। थोडासा तेलाचा हात लावून घेतला तरी चालेल, हाताला चिकटतं। व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे याला। आणि हा आता मी कॉर्नफ्लोअरचा बॅटर केलेला आहे, याच्यामध्ये हा डीप करायचा व्यवस्थित। आणि इकडे मी ब्रेड क्रम्ब घेतलेला आहे, त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे हा। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही याला डबल कोटही करू शकता। पुन्हा एकदा याच्यामध्ये असा डीप करायचा आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये घोळवून घ्यायचा। याने काय होईल, जास्त क्रिस्पी होतील हे नगेट्स। सो अशा पद्धतीने मी हे सर्व तयार करून घेते। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे नगेट जे केलेले आहेत ते आता याच्यामध्ये हळूहळू सोडायचे आहेत आणि मध्यम आचेवर हे व्यवस्थित गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। जेणेकरून ते क्रिस्पी होतील, नाहीतर आतल्या साईडला कच्चं तरी काही राहणार नाही। याच्यामध्ये सगळं ऑलरेडी बेकड आहे, शिजवलेलं आहे। आता हे व्यवस्थित मी आलटून पलटून गोल्डन कलरवर फ्राय करून घेते। हे पहा, आता हे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरवर तळून तयार आहेत। हे पहा, यांचा क्रिस्पीनेस कसा आवाज येतोय। आता हे आपण
टिश्यू पेपरवर काढून घेऊया. अशा पद्धतीने सर्व नगेट्स आपण फ्राय करून घेऊया. हे पहा, आता हे चीज व्हेज नगेट्स तयार आहेत. अगदी कॅफे स्टाईलमध्ये. यांचा क्रिस्पीनेस पहा, अगदी छान झालेले आहेत. वासही अगदी मस्त येतोय. हे नक्की तुम्ही एकदा करून पहा. आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.